पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील फाकटे गावातील ही केशराची शेती। जम्मू काश्मीरमधलं कमी तापमान इथं नसलं तरी ही अमेरिकन केशराची शेती इथं यशस्वी होऊ शकते, हे इथल्या नंदू डिंगरे या भूमिपुत्रानं दाखवून दिलंय। त्यासाठी त्यांनी राजस्थानमधून बियाणं खरेदी केलं आणि अथक परिश्रमानं ही केशर शेती फुलवली। या शेतीसोबत डाळिंब शेती असल्याचाही त्यांना फायदा झालाय। प्रथमतः काही बियांची उतरण न झाल्यामुळे आम्ही घरी कोकोपेट आणून त्यामध्ये ट्रे आणले आणि ट्रेमध्ये या बियांची लागवड करून घरी रोपं तयार केली आणि त्या रोपांची अतिशय सक्सेसफुलीपणे उगवण झाली आणि त्यानंतर मग आम्ही ती रोपं पूर्णतः लागवडीसाठी परिपक्व झाल्याच्यानंतर आम्ही शेतीमध्ये आणून लावली। त्यानंतर पूर्णतः ह्या शेतीसाठी आम्ही सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केला। हे पीक आपल्याकडील बदलत्या हवामानामध्येही येऊ शकतं असं कृषी तज्ञांचं मत आहे। काश्मीरी केशराची किंमत किलोमागे 1.5 ते 2 लाख रुपये, तर अमेरिकन केशराला 40,000 ते 1 लाख रुपये भाव मिळतो। हा भाव गुणवत्तेनुसार ठरतो, पण ग्रीन हाऊसमध्ये जर या पिकाचा प्रयोग केला तर अधिकचं उत्पादन मिळू शकेल। आपलं वातावरण अतिशय आल्हाददायक आहे। हिवाळ्यातील असणारं सरासरी 20 डिग्री सेल्सिअसचं तापमान या पिकासाठी अतिशय अनुकूल आहे आणि बऱ्याच वेळा गेल्या 4 ते 5 वर्षात वातावरणातील बदलामुळे तापमान हे बऱ्याच वेळा आपल्या भागातही 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं आणि ते त्यासाठी अनुकूल ठरतं। फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जर त्याला हे शीतकटिबंधातले वातावरण उपलब्ध झालं तर गुणवत्तापूर्ण केशरचं उत्पादन हे महाराष्ट्रामधल्या जमिनीमध्ये सुद्धा घेता येतं। बदलतं वातावरण आणि पर्जन्यमान पाहता शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन अशी प्रयोगशील शेती केली तर कृषी उत्पन्न वाढवता येईल यात शंका नाही। रायचंद शिंदे, IBN लोकमत, पुणे।